घर बांधायला नकाशा लागतो तसंच आयुष्य घडवायला आर्थिक नियोजन लागतं. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हिवाळे, एम.फी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आज आपण या मालिकेत पहिला व्हिडिओ सुरू करत आहोत. आर्थिक नियोजन म्हणजे काय? तुम्ही रोज मेहनत करून पैसा कमवता, परंतु योग्य नियोजनाशिवाय तो पैसा सुरक्षित राहत नाही. आर्थिक नियोजन म्हणजे फक्त बचत नाही, तर संपूर्ण आयुष्याचं आर्थिक नकाशा आहे. जसं घर बांधायला नकाशा लागतो तसंच आयुष्य घडवायला आर्थिक नियोजन लागतं. तर आर्थिक नियोजनाची व्याख्या काय आहे? तर आर्थिक नियोजन म्हणजे उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचं योग्य व्यवस्थापन. उद्दिष्ट काय आहेत? तर भविष्य सुरक्षित करणं, गोल्स पूर्ण करणं आणि मन शांती मिळवणं, हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी निधी तयार करणं, घर खरेदीसाठी योजना करणं, निवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्यासाठी तयारी करणं, हे सगळं आर्थिक नियोजनाशिवाय शक्य होत नाही. म्हणूनच आर्थिक नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. तर आर्थिक नियोजनाचे 4 आधारस्तंभ आहेत. तर ते कुठले? तर आर्थिक नियोजनाचे जे 4 आधारस्तंभ आहेत त्यापैकी पहिला आधारस्तंभ म्हणजे बजेट. मासिक उत्पन्न खर्च लिहून ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. लिहून ठेवल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली आपली कुठं चुका होतात ते समजते. बचत, इमर्जन्सी फंड तयार करा, हा फार महत्त्वाचा आहे. कारण की जर दुर्दैवानं काही अडचण आली तर आपल्या हाताला एक पैसा राहतो. विमा, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स जरूर काढून घ्या. कारण की लाईफ हे अनिश्चित आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे हेल्थ आणि टर्म प्लॅन असणं खूप आवश्यक आहे. गुंतवणूक, SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. हे एक सुंदर माध्यम आहे, कारण की या ठिकाणी कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ पद्धतीनं आपला पैसा वाढतो व चांगली वेल्थ क्रिएट होते. जसं घराला 4 भिंतीचं संरक्षण लागतं तसंच आर्थिक जीवनाला हे 4 आधारस्तंभ लागतात. तर आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. तर एक व्यक्तीला मासिक पगार त्याचा 50,000 आहे. त्याचं बजेटिंग कसं करायचं? तर त्याचा खर्च 50% म्हणजे उदाहरणार्थ 25,000 रुपये. त्याची बचत 20% म्हणजे 10,000 रुपये. विमा 10% म्हणजे 5,000 रुपयाचा आणि गुंतवणूक 20% म्हणजे 10,000 रुपये. आणि इमर्जन्सी फंडसाठी 3,00,000 रुपये म्हणजे 6 महिन्याचा खर्च हा इमर्जन्सी फंडसाठी ठेवायचा. SIP मध्ये 10,000 रुपये दर महिन्याला 15 वर्षात अंदाजे 27.5 लाखाचा कॉर्पस तयार होतो. तर हेच आहे आर्थिक नियोजनाचं सामर्थ्य. तर छोट्या पावलांनी मोठं भविष्य तयार करता येतं. मी म्हणूनच म्हणतो की फायनान्शियल प्लॅनिंग लवकरात लवकर करून घ्या. मित्रांनो, तुम्ही रोज मेहनत करून पैसा कमवता, परंतु योग्य नियोजनाशिवाय तो पैसा टिकत नाही. म्हणूनच म्युच्युअल फंड सही आहे, कारण योग्य नियोजनामध्ये भविष्य सुरक्षित होतं. आर्थिक नियोजन म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता आणि मनाची शांती आहे. तर आज आपण पाहिलं आर्थिक नियोजन म्हणजे काय. तर पुढच्या व्हिडिओत आपण बजेट करणं का महत्त्वाचं आहे ते पाहूया. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहा किंवा मला थेट कॉल करा. मी तुमच्या मदतीसाठी आहे. मी एम.फी नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. विश्वासाचा फंड, म्युच्युअल फंड. तर पुढच्या व्हिडिओत जरूर भेटूया. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.